तुझा नवरा शेतात मरून पडलाय, जाऊन बघ, पळ. आणि मग ती ममताबाई वासूला घेऊन शेतात गेली. नवऱ्याचे प्रेत पाहून तिनं अंग टाकलं. ती मातीचं बकानं भरू लागली, रडू लागली. मालकानं सदूला नांगराला जुपून मारला होता. नंतर 5-6 दिवसांतच वासूच्या आईनं या दृष्ट जगाचा निरोप घेतला होता आणि तेव्हापासून वासू मालकाचा चाकर म्हणून त्या खोपीत दिवस कंठीत होता. आपल्या आईबापाचं कर्ज फेडीत होता. परंतु आज 20 वर्षात एक पै फिटली नव्हती. हा सर्व प्रकार गावातील अनेकांना माहीत होता, परंतु कोणी काहीच बोलत नव्हतं. कारण मालकाचा तसा दराराच होता. वासूनं एका झाडाखाली टांगा उभा केला होता. अजून ती एसटी आली नव्हती. वासू आतुर होऊन तिची वाट पाहत होता आणि उगीचच इकडं तिकडं भटकत होता. स्टँडवरची चहाची हॉटेलं माणसांनी भरली होती. लोक चहा पीत होते, भजी खात होते. कांद्याचा करपट वास सर्वत्र घुटमळत होता आणि त्या वासानं वासूच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. परंतु जवळ एकही पैसा नव्हता. त्यामुळं तो पैसेवाल्यांचा हेवा करीत मीनाक्षीची वाट पाहत होता. शेवटी वासू टांग्याजवळ आला. एक एसटी बस थरथरत येऊन स्टँडमध्ये शिरली. हमाल धावले, उतारू उतरू लागले. वासू हरणासारखा बावरला. त्याचे ती पाणीदार डोळे मीनाक्षीला शोधू लागले. सर्वांच्या शेवटी एक सुंदर तरुणी उतरली. खांद्याला लावलेली पर्स आवरीत तिनं पदर सरळ केला. तिची तरल नजर सर्वत्र भिरभिरू लागली. बाई, तिच्या पाठीमागून वासू बोलला आणि गर्रकन फिरून वासूला पाहून मीनाक्षी खुदकन हसली. चकित होऊन त्याला पाहतच राहिली. रसरशीत चेहरा, भरदार तरुण देह, बोलके हसरे डोळे, अंगावरची फाटकी पण स्वच्छ कापडं. तिनं सर्व पाहून घेतलं नि हर्षभरीत होऊन ती म्हणाली, वासू, तू कधी आलास? 1 तास झाला की, वासू हसत म्हणाला. आणि मग त्यानं चपळाईनं मीनाक्षीचं सर्व सामान टांग्यात ठेवलं. ती त्याची जलद हालचाल पाहत होती. हमालाचे पैसे देऊन मीनाक्षी टांग्याकडे गेली. वासू घोडीचे लगाम सरळ करीत ती जवळ येताच तिच्या समोर हसत उभा राहिला. तो हसत होता आणि 2 वर्षात बाई किती मोठी झाली असा भाव त्याच्या डोळ्यात दिसू लागला. मीनाक्षीनं तो भाव जाणला नि म्हणाली,